तर आपण जेव्हा चॅप्टर सुरू केला, चॅप्टरचं नाव होतं रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लॅन. सुरुवात केली आपण डेफिनिशनपासून. 2 टाईप आले. असेक्सुअल रिप्रोडक्शन ज्याला म्हटलं ॲपोमिक्सिस, सेक्सुअल रिप्रोडक्शन ज्याला म्हटलं आपण ॲम्फिमिक्सिस. दोघांमधला डिफरन्स पाहिला. मी जी PDF दिली होती, म्हणजे याचा अर्थ त्यामधलं पहिलं पेज झालं की पहिल्या पेजवर PDF काय दिलेलं आहे तुम्हाला, डिफरन्स बिटवीन असेक्सुअल अँड सेक्सुअल. नंतर मी काय केलं, मग आपल्याला पाहायचं होतं धड्यामध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि सेक्सुअल. PDF असेक्सुअल रिप्रोडक्शन सुरुवातीला आहे, कारण धड्यामध्ये असेक्सुअलच आहे. बोर्डच्या पुस्तकामध्ये असेक्सुअल आधी असते, पण आपण शिकताना आधी सेक्सुअल रिप्रोडक्शन शिकतो आहे. आणि म्हणून सेकंड पेजपासून तर 4.5 पेज, म्हणजे 5व्या पेजवर हेडिंग आहे सेक्सुअल रिप्रोडक्शन. तिथून आपण स्टार्ट केलं. काही जण पाहत असतील की दुसऱ्या पेजवरचं पुढे गेलं, तिसऱ्या पेजवरचं पुढे गेलं, चौथ्यावरचं पुढे गेलं आणि चालू काय पुढे चाललो, असं काहीच नाही. फक्त झालं काय की 2 जे टाईप सांगितले, असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन. त्यामधलं असेक्सुअल रिप्रोडक्शन आपण शेवटी घेतो. म्हणून सुरुवात केली आपण पेज नंबर 5 वरून. म्हणजे पहिलं पेज घेतलं, नंतर डायरेक्ट 5व्या पेजवर आलो, जिथे हेडिंग आहे सेक्सुअल रिप्रोडक्शन. आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन फ्लावरमध्ये होते. म्हणून आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं व्हॉट अबाउट द पार्ट्स ऑफ टिपिकल फ्लावर, जे तुम्हाला बेसिक कन्सेप्टमध्ये सुद्धा दिलं होतं. आता आपल्याला पाहायचं आहे, त्यातच थोडे एक्स्ट्रा पॉईंट्स आहे. जे काही पॉईंट्स आहे सेक्सुअल रिप्रोडक्शनचे, ते आज आपण पाहतोय. डिप्लॉइड स्पोरोफाइट इज प्रीडॉमिनंट प्लांट बॉडी इन ऑल अँजिओस्पर्म. आधी तर माहीत पाहिजे तुम्हाला, हॅप्लॉइड डिप्लॉइड माहीतच आहे. 1 सेट ऑफ क्रोमोझोम म्हणजे हॅप्लॉइड, बेसिकमध्ये शिकवलं मी तुम्हाला. 2 सेट ऑफ क्रोमोझोम म्हणजे डिप्लॉइड. 2 सेट कसे आले, एक सेट ऑफ मॅटर्नल आहे. मॅटर्नल मीन्स दॅट कम फ्रॉम फिमेल पॅरेंट. एक सेट जो आहे तो पॅटर्नल आहे. पॅटर्नल मीन्स दॅट कम फ्रॉम मेल पॅरेंट. ही गोष्ट लक्षात ठेवा डोक्यात. मॅटर्नल मीन्स दॅट कम फ्रॉम फिमेल पॅरेंट. पॅटर्नल मीन्स दॅट कम फ्रॉम मेल पॅरेंट. आणि एक सेट म्हणजे N नंबर आला मेल पॅरेंटकडनं, N नंबर आला फिमेल पॅरेंटकडनं, आणि त्याचं कॉम्बिनेशन झालं आणि तो N+N काय बनला 2N. धड्यामध्ये आपल्याला समोर ते सगळं क्लिअर होईलच. मग डिप्लॉइड स्पोरोफाइट. स्पोरोफाइट काय सांगतो, इज द प्रीडॉमिनंट. प्रीडॉमिनंट म्हणजे डॉमिनंट म्हणजे काय, प्रभावी. किंवा आपण या ठिकाणी विचार करू ठळक दिसणारी म्हणून. डॉमिनंट म्हणजे प्रभावी असते, प्रभावी ठीक आहे, किंवा या ठिकाणी ठळक दिसणारी प्लॅन बॉडी आहे ऑल अँजिओस्पर्म. म्हणजे याचा अर्थ काय या ठिकाणी की जेवढे काही अँजिओस्पर्म आहे, अँजिओस्पर्ममध्ये जे प्लॅन बॉडी असते, प्लॅन बॉडीचे पार्ट कोणते, रूट स्टेम लीव्ज. प्लॅनचे पार्ट कोणते, रूट स्टेम लीव्ज. ती प्लॅन बॉडीलाच म्हणतात स्पोरोफाइट. प्लॅन बॉडीला काय म्हटलं, स्पोरोफाइट. प्लॅन बॉडीचे पार्ट कोणते, रूट स्टेम लीव्ज. मग स्पोरोफाइटचे पार्टसुद्धा कोणते, रूट स्टेम आणि लीव्ज. कारण प्लॅन बॉडीलाच काय म्हटलं, स्पोरोफाइट. आपण रस्त्यानं चाललो, आंब्याचं झाड दिसलं, आंब्याचं झाड ते दिसून राहिलं आपल्याला, ते म्हणजे प्लॅन बॉडी आहे. प्लॅन बॉडी म्हणजे ते स्पोरोफाइट आहे. जास्वंदाचं झाड दिसलं ते म्हणजे स्पोरोफाइट आहे. अँजिओस्पर्मची ओळख काय, ऑल फ्लावरिंग प्लांट्स आर अँजिओस्पर्म. किंवा असं म्हणू आपण अँजिओस्पर्म्स आर फ्लावरिंग प्लांट. अँजिओस्पर्म हे फ्लावरिंग प्लांट आहे. फुलाचे जे झाड आहे त्याला ते कोणत्या ग्रुपमध्ये येऊन राहिले, अँजिओस्पर्ममध्ये. पहा मग डिप्लॉइड स्पोरोफाइट काय, मी आधी सांगितलं स्पोरोफाइट काय, प्रीडॉमिनंट प्लॅन बॉडी. प्लॅन बॉडीच आहे ती कुणामध्ये, ऑल अँजिओस्पर्म. म्हणजे पहिल्या पॉईंटमध्ये तुम्हाला क्लिअर झालं की जी प्लॅन बॉडी दिसते अँजिओस्पर्ममधली प्लॅन बॉडी म्हणजे स्पोरोफाइट. आणि प्लॅन बॉडी नेहमी डिप्लॉइड असते. जे प्लॅन दिसतात ते डिप्लॉइड आहे का, कारण ते जे बॉडी तयार झाली, ती बॉडी तयार झाली 2 पॅरेंटपासून, मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंट. मेल पॅरेंटपासून एक सेट आला क्रोमोझोमचा, रिप्रेझेंटेड बाय स्मॉल n. आणि मेल पॅरेंटपासून एक सेट आला, फिमेल पॅरेंटपासून एक सेट आला N+N की झाला 2N. म्हणून म्हटलं आपण पुन्हा सांगताय, डिप्लॉइड स्पोरोफाइट इज प्रीडॉमिनंट प्लॅन बॉडी.
diploid sporophyte is predominant plant body in all angiosperm. आणि त्या स्पोरोफाईटमध्ये मिओसिस टेक्स प्लेस. मिओसिस शिकलो होतो आपण बेसिक कन्सेप्टमध्ये. मिओसिसचा रूल काय? एका सेलचे 4 सेल होणार. कसे होते सांगितले तर आपण 2 स्टेपमध्ये. मिओसिसचा रूल काय? एका सेलचे 4 सेल होणार. क्रोमोझोम नंबर काय होणार? हाफ. 2n काय होणार? n. एका सेलचे 4 सेल होते. एक पॅरेंटल सेल राहील, त्यापासून 4 सेल मिळणार आणि तो क्रोमोझोम नंबर काय होणार आहे? हाफ होणार आहे. म्हणजे 2nचा n होईल. आणि म्हणून म्हटलं हा जो स्पोरोफाईट आहे म्हणजे प्लॅन्ट बॉडी आहे, त्या प्लॅन्ट बॉडीमध्ये काय होणार? मिओसिस. आणि त्याचा रिझल्ट राहील हॅप्लॉइड स्पोर्स आर प्रोड्यूस. मी थोड्याने चार्ट काढतो, मग तुम्हाला लक्षात येईल स्पोअर कसे प्रोड्यूस होते, प्लॅन्टमधली काय प्रोसिजर आहे फ्लॉवरिंग प्लॅन्टमधली. आणि हे जे स्पोअर आहे हे स्पोअर काय फॉर्म करणार? गमिटोफाईट. स्पोअरपासून मी ते गमिटोफाईट, म्हणजे 2 स्टेज लक्षात होतं तुमच्या स्पोरोफाईट आणि गमिटोफाईट. आणि गमिटोफाईट डेव्हलप विद इन द फ्लावर. गमिटोफाईट फ्लावरमध्ये डेव्हलप होते आणि गमिटोफाईट प्रोड्युसेस गमीट्स. गमिटोफाईट हे कन्सिडरेबली रिड्यूस आहे, स्मॉल साईजचे असतात, रिड्यूस आहे. गमिटोफाईट डेव्हलप कुठं होते? फ्लॉवरमध्ये. आणि गमिटोफाईट काय प्रोड्यूस करते? गमीट. आता स्पोरोफाईट गमिटोफाईट समजण्यासाठी मी तुम्हाला इथे चार्ट काढून दाखवतो आधी, जो आपल्याला चॅप्टरमध्ये पाहायचा आहे तो चार्ट, तो पुढे तुमच्या कामातच पडेल. आता पहिल्यांदा दाखवता मी तुम्हाला स्पोरोफाईट. स्पोरोफाईट म्हणजे झाली प्लॅन्ट बॉडी. स्पोरोफाईट म्हणजेच काय म्हणणार आपण? प्लॅन्ट बॉडी. स्पोरोफाईट म्हणजे प्लॅन्ट बॉडी. आणि प्लॅन्ट बॉडी नेहमी कशी असते? डिप्लॉईड. स्पोरोफाईट म्हणजे प्लॅन्ट बॉडी. प्लॅन्ट बॉडी कशी आहे? डिप्लॉईड आहे. प्लॅन्ट बॉडी याला येणार फ्लावर. प्लॅन्ट होता, प्लॅन्टला काय? फ्लावर. फ्लावर सुद्धा असं असते डिप्लॉईड. तुम्हाला माहिती आहे फ्लावरचे 2 पार्ट पडले होते कोणते? ॲक्सिस, फ्लोरल ॲक्सिस आणि फ्लोरल होल. फ्लोरल होलचे 2 पार्ट होते, ॲसेसरी आणि रिप्रोडक्टिव्ह. या ठिकाणी कामाचं आहे. रिप्रोडक्टिव्ह होल कोणते होते फ्लावरचे? अँड्रोसियम अँड गायनोसियम. अँड्रोसियम सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये जे भाग घेते फ्लावरचे ते होते अँड्रोसियम आणि गायनोसियम. अँड्रोसियम आणि गायनोसियम. अँड्रोसियम कसा असतो? डिप्लॉईड. डिप्लॉईड. गायनोसियम कसा असतो? डिप्लॉईड. झाले. हे झाले फ्लावरचे 2 पार्ट. अँड्रोसियम हा मेल पार्ट आहे, गायनोसियम हा फिमेल पार्ट आहे. अँड्रोसियम हा मेल पार्ट आहे, गायनोसियम हा फिमेल पार्ट आहे. फ्लावरचे होल किती होते? 4. कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम अँड गायनोसियम. पण सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये कोण भाग घेते? अँड्रोसियम आणि गायनोसियम. मागच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं, याला म्हटलं होतं इसेन्शियल किंवा यालाच म्हटलं होतं रिप्रोडक्टिव्ह होल. काय काय लक्षात आलं तुमच्या? प्लॅन्ट बॉडीला काय म्हटलं मी? स्पोरोफाईट डिप्लॉईड आहे. प्लॅन्ट बॉडीला काय आलं? फ्लावर. फ्लावरचा मेल पार्ट कोणता? अँड्रोसियम. फिमेल पार्ट कोणता? गायनोसियम. अँड्रोसियम कशाचा बनलेला? आठवत चला. अँड्रोसियम बनलेला आहे स्टॅमिनचा. अँड्रोसियम बनलेला आहे स्टॅमिनचा. गायनोसियम बनलेला आहे कार्पेलचा. अँड्रोसियम स्टॅमिनचा बनला, गायनोसियम कार्पेलचा बनला. स्टॅमिनसुद्धा डिप्लॉईड, कार्पेलसुद्धा डिप्लॉईड. एक गोष्ट डोक्यामध्ये भरून द्या, जोपर्यंत मिओसिस झालं म्हणत नाही, जोपर्यंत मिओसिस होत नाही तोपर्यंत सगळं डिप्लॉईड राहणार. मिओसिस झाल्यानंतर काय होणार? ते हॅप्लॉईड. कारण मिओसिसचा रूल काय? एकाचे 4, क्रोमोझोम नंबर हाफ. जेव्हा मिओसिस होईल तेव्हाच जे हॅप्लॉईड नंबर येईल, तोपर्यंत सगळं डिप्लॉईड आहे. हे सगळं माहिती आहे तुम्हाला. अँड्रोसियम कशाला बनलेला आहे? स्टॅमिन. गायनोसियम कशाला बनला? कार्पेल. अँड्रोसियम स्टॅमिनचा बनला, स्टॅमिनचा पार्ट अँथर. आता तुम्ही म्हणाल स्टॅमिनचे तर 3 पार्ट होते, अँथर, फिलामेंट आणि कनेक्टिव्ह. 3 पार्ट आहे, अँथर, फिलामेंट आणि कनेक्टिव्ह. फिलामेंट आणि कनेक्टिव्ह हे स्टराईल पार्ट आहे. आता इथे म्हणाल स्टराईल काय? स्टराईल म्हणजे नॉट फर्टाईल. आता विचाराल फर्टाईल म्हणजे काय? कारण तुम्हाला प्रॉब्लेम असेल. मी काय म्हटलं? अँथर हा फर्टाईल आहे. अँथर कसा फर्टाईल आहे. बाकी
स्टॅमिनचे जे दोन पार्ट आहे, फिलामेंट आणि करेक्टिव्ह स्टराईल आहे. मग स्टराईल म्हणजे काय? नॉट फर्टाईल. मग आधी फर्टाईल पाहावं लागेल. काय तर फर्टाईल मीन्स which have ability to produce new generation. Fertile means which have ability to produce new generation. नवीन जनरेशन जे प्रोड्यूस करते त्याला म्हणतात फर्टाईल. आणि स्टराईल म्हणजे काय? नॉट फर्टाईल. स्टराईल म्हणजे नॉट फर्टाईल म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये नवीन जनरेशन प्रोड्यूस करण्याची कपॅसिटी नाही ती काय झाली? स्टराईल. आणि अँथरा फर्टाईल आहे, हा सुद्धा डिप्लॉइड आहे. म्हणून बाकीचे पार्ट घेतले जे रिप्रोडक्शनमध्ये भागीदार तेच घेतले. कार्पेलचा पार्ट कोणता आहे? स्टिग्मा स्टाईल ओरी आहे, त्यामध्ये महत्त्वाचं आहे ओव्हरी. हे सुद्धा डिप्लॉइड आहे. का? कारण मी ज्या वेळेला म्हणाले याचं मिओसिस झालं म्हटल्यानंतर तिथे येणार मग हॅप्लॉइड. कारण मिओसिसचा रूल काय? एका सेलचे 4 सेल होते, क्रोमोझोम नंबर काय होते? हाफ होते. म्हणून पुन्हा इथपर्यंत सांगतो. पहिल्यांदा अगर हा चार्ट जर तुम्हाला समजला व्यवस्थित समजते पहा. पहिल्यांदा स्पोरोफाइट म्हणजे काय होतं? प्लॅन्ट बॉडी डिप्लॉइड होती. त्याला काय आलं? फ्लावरसुद्धा डिप्लॉइड आहे. फ्लावरचे 2 मेन पार्ट आहे. कोणते? अँड्रोसियम अँड गायनोसियम. का? कारण अँड्रोसियम हा मेल पार्ट आहे, गायनोसियम फिमेल पार्ट आहे. मागच्या लेक्चरमध्ये पाहिला पण अँड्रोसियम गायनोसियम डिप्लॉइड होते. अँड्रोसियम कशाला बनला? स्टॅमिनचा. गायनोसियम कशाला बनला? कार्पेलचा. ते डिप्लॉइड. स्टॅमिनचा मेन पार्ट फर्टाईल पार्ट कोणता? अँथर. आणि कार्पेलचा कोणता? ओरी. अँथरमध्ये राहणार अँथरलोब्ज. तुम्हाला अँथरलोब काय असते हे तुम्हाला आता पुढच्या लेक्चरपासून सगळं दिसेलच. एक एक गोष्ट क्लिअर होईल. हे बोर्डवरचं तुम्ही आज लिहून ठेवा. तुम्हाला पुढच्या लेक्चरपासून सगळं क्लिअर होत जाणार. अँथरमध्ये अँथरलोबमध्ये पोलन सॅक. विचारायचं नाही पोलन सॅक काय, तर विचार करायचा नाही, कारण सगळं पुढच्या लेक्चरपासून तुम्हाला डायग्राममध्ये दिसेल. यालाच म्हणतात मायक्रोस्पोरेंजिया. आता मी एकच पार्ट कंप्लीट करतो. पहिले मेल पार्ट. ओव्हरीमध्ये ओव्हिलपर्यंत तुम्हाला माहिती आहे. याच्या पुढे काही मी आता बोलत नाही. एक पार्ट कंप्लीट करतो आणि तो शिकवतो. आणि मग जेव्हा फिमेल पार्ट स्टार्ट करेल तेव्हा तो पूर्ण शिकवेल. नाही तुमचा कन्फ्युजन होईल. हे बाकीचं राहू द्या. फक्त एक कन्सिडर करा. अँड्रोसियम कशाला बनला होता? स्टॅमिनमध्ये काय होतं? अँथरमध्ये अँथरलोबमध्ये पोलन सॅक आहे, त्याला म्हटलं मायक्रोस्पोरेंजिया. हे सुद्धा डिप्लॉइड. ते राहू दे आपण तसंच. ते कंप्लीट नंतर करू. एकदम जर करत बसलो सगळं कन्फ्युजन होईल तुमचं. एक तर 11वी वाल्यांचा लहान जीव राहते, बारीकचा जीव, आणि त्याला जास्त ओझं काही सहन होत नाही. बरोबर आहे? तुम्हाला माहिती असेलच. एखादं लहानसं बाळ राहते, लहान बाळाला जर मोठ्या चमच्यानं दिलं जेवण काय करते? त्याला आधी बारीकसा चमचा घेते, बारीकशा चमच्यानं खाऊ घालते. बरोबर आहे? थोडा मोठा देतो, थोडा मोठा चमचा घेते, मग थोड्या मोठ्या चमच्यानं खाऊ घालते. अजून मोठा झाला का मग टीस्पून घेते, त्यानं खाऊ घालते. आणि जास्तच मोठा झाला का भाजीचा चमचा घेते. मोठा झाल्यावर लहान बाळ देते की भाजीचा चमचा नाही. तसं तुमचं काम आहे. म्हणून कसं पहिल्यांदा आपण स्टेप बाय स्टेप पाहू. कारण तुमच्याकडे सगळं कसं जरी आधी झालं असेल तरी आता डिटेलमध्ये नवीन आहे, म्हणून लक्ष द्या. पहिल्यांदा काय होतं? स्पोरोफाइट म्हणजे प्लॅन्ट बॉडी होती. प्लॅन्ट बॉडीला काय आलं? फ्लावर आलं. इकडची साईड बघ. फ्लावरमध्ये काय होतं? अँड्रोसियम. मेल पार्टबद्दल बघ. अँड्रोसियम कशा बनलेला होता? स्टॅमिनचा. स्टॅमिनमध्ये काय राहणार? अँथर. मी तुम्हाला पुन्हा सांगताय सगळ्या गोष्टी, म्हणजे पूर्ण चॅप्टरच आहे, क्लिअर होत जाईल समोर. अँथरमध्ये करणार अँथरलोबमध्ये करणार पोलन सॅक. पोलन सॅकमध्ये राहणार स्पोरोजिनस टिश्यू. टिश्यू काय? ग्रुप ऑफ सेल. हे सुद्धा डिप्लॉइड. स्पोरोजिनस टिश्यू नावाचं आहे. जिनस म्हणजे प्रोड्युसिंग. स्पोअर प्रोड्युसिंग म्हणजे स्पोरोजिनस टिश्यू. त्यामधले सेल काय बनते? यामधले प्रत्येक सेल बनते पोलन मदर सेल. काय बनते? पोलन मदर सेल. त्यालाच म्हणतात मायक्रोस्पोअर मदर सेल. पोलन मदर सेल एक नाव झालं पोलन मदर सेल, दुसरं झालं मायक्रोस्पोअर मदर सेल. हा चार्ट तुम्हाला लिहून ठेवायचा आहे.
आणि दररोज जेव्हा लेक्चर येत जाईल तेव्हा एक एक स्टेप आपण समोर जाणार आहे डायग्रामवरून. पोलन म्हणजे वाचायचं कसं, पोलन मदर सेल और मायक्रोस्पोअर मदर सेल, दोन नावं आहे, पोलन मदर सेल और मायक्रोस्पोअर मदर सेल डिप्लॉइड. आता याचं झालं मिओसिस, ज्यावर मी मगापासून भर देऊन राहिलो होतो. याचं झालं मिओसिस. मिओसिसचा रूल माहिती आहे तुम्हाला, एकाचे 4 क्रोमोझोम नंबर हाफ फॉर्म झाले पोलन ग्रेन्स. परागगण यालाच म्हणतात मायक्रोस्पोअर्स. हे कसे राहणार, हॅप्लॉइड, कारण मिओसिस झालेलं आहे. आता आला हॅप्लॉइड. जोपर्यंत मिओसिस होत नाही तोपर्यंत करणार सगळं हॅप्लॉइड. हे मेलची चेन आहे, फिमेलची चेन आता मी मिटवणार होतो, मिटवूनच टाकतो. इथून लिहिताना इथून फक्त गायनोसेम लिहून ठेवून द्या, नंतर कंप्लीट करू. 2 चेन जर एकदम पाहिल्या, नाहीतरी धड्यामध्ये अलग अलग आहे. पहिल्यांदा धड्यामध्ये ही चेन कंप्लीट होईल मग, आणि पोलन ग्रेनपासून मिळणार मेल गमिडोफाइट. मी डायरेक्ट लिहितो धड्यामध्ये, मग मधात चेंजेस होईल. सध्या एकदम बारीक बारीक काही मधातल्या स्टेप लिहत नाही, त्या शिकवताना क्लिअर होईल. आणि मेल गमिडोफाइटमध्ये राहणार मेलगमिट्स, याच्याही मधात स्टेप येतील. मेलगमिट्स या शॉर्टमध्ये घेतलं. मधातल्या स्टेप मी काढल्या त्या धड्यामध्ये येईल, पुन्हा पुन्हा सांगता, कारण एकदम जर घेतलं तुमच्या डोक्याच्या वरून जाईल सगळं. आधीच सांगितलं मी. पहा काय म्हटलं, पहा माझा एक एक चेन पहा. पहिल्यांदा स्पोरोफाइट म्हणजे काय, प्लॅन बॉडी आहे. प्लॅन बॉडीला काय आलं, फ्लावर. आता आपला धडा सुरू झाला या दिशेने. मग शिकलो आपण फ्लावरमध्ये काय शिकलो, अँड्रोसियम. अँड्रोसियममध्ये काय पाहिलं, स्टॅमिन. सांगितलं मी, स्टॅमिनचे 3 पार्ट होते, अँथर, फिलामेंट आणि कनेक्टिव्ह. त्यामधला महत्त्वाचा आहे अँथर. आता आपला नेक्स्ट टॉपिक राहील स्ट्रक्चर ऑफ अँथर. काय राहील नेक्स्ट टॉपिक, स्ट्रक्चर ऑफ अँथर. इथपर्यंत माहीत आहे तुम्हाला वरचं. प्लॅन बॉडी तर माहीतच आहे, फ्लावर आहे माहीत आहे, अँड्रोसियम सांगितलं मी तुम्हाला, अँड्रोसियमचा डायग्राम दाखवला, स्टॅमिनचा डायग्राम आला आहे PDF नोट्समध्ये तुमच्या, पाहिला आहे तुम्ही, मी दाखवलं तुम्हाला. आता पाहावं लागेल अँथरचं स्ट्रक्चर काय. मग अँथरचं स्ट्रक्चर पाहताना इथपर्यंत क्लिअर होते आपलं, इथपर्यंत क्लिअर होऊन जातो आपण पूर्ण. का, कारण अँथरमध्ये करणार अँथर लोब राहील, कसे राहते डायग्राममध्ये दिसेल, नेक्स्ट लेक्चरमध्ये दिसेल. आता ते अँथर लोबमध्ये करणार पोलन सॅक म्हणजे मायक्रोस्पोरेंजिया. पोलन सॅकमध्ये राहणार स्पोरोजिनस टिश्यू. स्पोरोजिनस टिश्यूमधले सेल काय म्हणून फंक्शन करणार, पोलन मदर सेल और मायक्रोस्पोर मदर सेल. त्याचं काय होणार, मिओसिस. काय होणार, पोलन ग्रेन. आणि मग येणार मेलगमिडोफाइट. पोलन ग्रेनपासून फॉर्म होणार मेलगमिडोफाइट. कसा फॉर्म होते याचंही 3 मार्काचा टॉपिक आहे. एवढा फॉर्मेशनसाठी 3 मार्काचा टॉपिक आहे. आणि मग मेलगमिट फॉर्म होईल. मेलगमिट फॉर्म झाले की इथं मेल पार्ट संपला. अशाच प्रकारे इकडे फिमेल गमिट फॉर्म होईल, संपला. मग येईल टॉपिक फर्टिलायझेशन. धडा समोर. म्हणून म्हटलं आपण या ठिकाणी की आपल्याला आता हा पार्ट पाहायचा आहे. एकाच आपण पाहणार अँथर पाहत असताना आपण इथून इथपर्यंत येऊन जाणार एका टॉपिकमध्ये. आता आपला नेक्स्ट टॉपिक राहील TS ऑफ अँथर. मी आता हे तुम्हाला का सांगितलं, कारण हे समजण्यासाठी पुन्हा. कारण काय म्हटलं आहे, डिप्लॉइड स्पोरोफाइट. काय म्हटलं म्हणा, डिप्लॉइड स्पोरोफाइट इज प्रीडॉमिनंट प्लॅन्ट बॉडी इन ऑल अँजिओस्पर्म. झाला पहिला पॉईंट क्लिअर. काय म्हटलं, diploid sporophyte is the predominant plant body in all angiosperm. तो एका या पॉईंटमध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. तशी एक्स्ट्रा पॉईंट आहे, प्लॅन्ट बॉडी म्हणजे स्पोरोफाइट. काय डोक्यात आलं, प्लॅन्ट बॉडीलाच काय म्हटलं, स्पोरोफाइट. स्पोरोफाइटमध्ये मिओसिस झालं, प्लॅन्ट बॉडीवरच झालं मिओसिस टेक्स प्लेस. आणि काय प्रोड्यूस झाले, हॅप्लॉइड स्पोअर. फक्त एवढंच आहे, मेल स्पोअरला नाव दिलं मायक्रोस्पोअर. फिमेल स्पोअरला काय म्हणणार, मेगास्पोअर. ते या चेनमध्ये इकडे मायक्रो म्हणजे स्मॉल. मेल स्पोअर हे स्मॉल साईजचे असते, मेल स्पोअर हे स्मॉल साईजचे असते. मायक्रो म्हणून त्याला नाव दिलं मायक्रोस्पोअर. फिमेल स्पोअर हे थोडे मोठ्या साईजचे असते म्हणून त्याला म्हटलं मेगास्पोअर. मेगा म्हणजे मोठे, मायक्रो म्हणजे छोटे. आलं लक्षात. म्हणून म्हटलं आपण मायक्रोस्पोअर मेगास्पोअर. स्पोअर फॉर्म झाले, त्याला क्लिअर. आणि स्पोअर काय फॉर्म करते, गमिडोफाइट. पहा मायक्रोस्पोअरने काय फॉर्म केलं, मेलगमिडोफाइट. मेगास्पोअर काय फॉर्म करणार, तिकडे
मेगास्पोर काय फॉर्म करणार, फिमेल गमेटोफाइट येईल धड्या. गमेटोफाइट हा कन्सिडरेबली रिड्यूस असते, रिड्यूस स्ट्रक्चर असते. आणि गमेटोफाइट कुठं डेव्हलप झाला शेवटी, फ्लावरमध्ये. फ्लावरमध्ये झालं सगळं. आणि गमेटोफाइटनी काय प्रोड्यूस केलं, गमीट्स. हा मेल गमेटोफाइट काय प्रोड्यूस करणार, मेल गमीट. फिमेल गमेटोफाइट काय प्रोड्यूस करणार, फिमेल गमीट. झालं क्लिअर. म्हणून तुम्हाला आता ही चेन लक्षात ठेवायची महत्त्वाची. धड्यामध्ये फक्त आता काय होईल, ही चेन शिकत असताना जेव्हा टॉपिक संपेल तेव्हा मी याची पूर्ण डिटेल चेन देईल. मेल पार्टची आता आपल्याला या डायरेक्शननी जायचं आहे उद्यापासून. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला या डायरेक्शननी जायचं आहे. धड्यात आता असं समोर जो आपण समोर म्हणजे काय शिकायचं आपल्याला, स्पोरोफाइट शिकला बरं. स्पोरोफाइट म्हणजे प्लॅन बॉडी होती जी डिप्लॉइड होती. प्लॅन बॉडीला काय आलं, फ्लावर. फ्लावरमध्ये काय होतं, अँड्रोसियम आणि गायनोसियम. आता आपण विचार करणार फक्त अँड्रोसियमचा, डिप्लॉइड अँड्रोसियमचा. अँड्रोसियम कशाचा बनलेला होता, स्मॉलर युनिट कोणते, स्टॅमेन. स्टॅमेनमध्ये होतं अँथर, फिलामेंट, कनेक्टिव्ह. आपण विचार करणार अँथर. नेक्स्ट लेक्चरचा आपला टॉपिक आहे स्ट्रक्चर ऑफ अँथर. त्या स्ट्रक्चर ऑफ अँथरमध्ये दिसेल आपल्या डायग्राममध्ये, अँथरमध्ये राहणार अँथरलोब. अँथरलोबमध्ये राहणार पोलन सॅक और मायक्रोस्पोरेंजिया डिप्लॉइड. पोलन सॅकमध्ये और मायक्रोस्पोरेंजियामध्ये स्पोरोजिनस टिश्यू राहणार. दिसणार डायग्राममध्ये सगळं स्पोरोजिनस टिश्यूमध्ये राहणार. मधले टिश्यू बनलेला आहे ग्रुप ऑफ सेलचा. स्पोरोजिनस टिश्यूचे सेल काय म्हणून फंक्शन करणार, पोलन मदर सेल. वाचायचं कसं, पोलन मदर सेल और मायक्रोस्पोर मदर सेल. मदर सेल आहे, कुणाची मदर आहे, पोलन ग्रीनची किंवा मायक्रोस्पोरची. पण त्याचं मिओसिस झाल्यानंतर काय प्रोड्यूस झालं, पोलन ग्रीन और मायक्रोस्पोर. हे मायक्रोस्पोर और पोलन ग्रीन फॉर्म करणार मेल गमेटोफाइट. कसा फॉर्म होते याचा विचार सध्या करायचा नाही, फक्त चेन लक्षात ठेवायची, कारण ते धडाच त्याच्यावर आहे ना. आता जर मी सारं सांगून टाकन हे कसं फॉर्म झालं ते कसं, धडा इथं संपून जाईल, पूर्ण धड्यातच आहे ते आपल्या. आणि मेल गमेटोफाइट फॉर्म करणार मेल गमेट, तेही कसं फॉर्म होते आपल्याला धड्यामध्ये सगळं. तसंच ही चेन आहे, हे एवढी चेन, हे 2 चेन कंप्लीट होणं म्हणजे जवळजवळ अर्धा धडा आपला संपला. तर आता आपण नेक्स्ट टॉपिक पाहणार, तो आहे टीएस ऑफ अँथर. त्याचा टीएस म्हणजे बेसिकमध्ये कन्सेप्टमध्ये सांगितलं होतं मी मला, ट्रान्सवर्स सेक्शन म्हणजे आडवा छेद. आडवा छेद कसा आहे त्याचा आपण उद्या अँथरचा डायग्राम काढणार आहे. डायग्राम काढल्यानंतर डायग्राम आणि डायग्रामवर पूर्ण डिस्क्रिप्शन. टीएस ऑफ अँथर जवळजवळ 3 ते 4 मार्कचा टॉपिक आहे. किंवा डायरेक्ट डायग्रामही विचारते, किंवा त्यावर ऑब्जेक्टिव्ह विचारता येते, किंवा त्यावरच MCQ, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे MCQ, किंवा आन्सर इन 1 सेंटेन्स, किंवा VSA, त्यालाच VSA म्हणतो आपण, ते विचारता येते.